सो हाय गाईज, आता झालेले आहे फ्री. म्हणजेच आता झाले मी फ्री कारण की खूप सारं म्हणजे कपाट आमचं मेसी होतं, तर लावून घेतलं मी ते. आणि आज अचानक असं काढलं म्हणजे कालला मी एक रील बघितली, मी महिमाला पण दाखवली ती रील ना महिमा. ते रीलमध्ये असं होतं की तुम्ही तुमच्या कपाटात कपडे कशा पद्धतीने ठेवतात त्या पद्धतीने तुमचं करिअर होतं. मला माहिती नाही कोण ह्याच्यावरती विश्वास ठेवतं की नाही, पण मला थोडं ते असं वाटलं. ते म्हणतात की असं गुंडाळून ठेवणं तर तुमची लाईफ पण अशी गुंडाळूनच राहणार. मग ते मी थोडंसं आहे ना सिरियस घेतला, तो विषय थोडा मनाला लावून घेतला. आणि असं पण मला ते करायचंच होतं कारण की आज बहुतेक आपल्याला वॉर्डरोब करायचं, त्याच कोटेशनसाठी येणारच आहे माणूस द्यायला. तर असं पण करून घेतलं. आणि मग इथे माझे असे सगळे हे आहेत, बॅगा होत्या, त्याच्यामध्ये सेट करून ठेवले आहेत. म्हणजे कुर्ती जीन्स वगैरे सगळं हे पहिल्यापासून होतं, पण थोडं मेसी झालेलं. ओ मग झालं. आणि ती राहिली महिमा. कशी आहेस? बाहेर कपडे सुकत घातलेत कारण की पाऊस चालू झाला आणि पटकन ऊन आलं तर सुकवून घेतले चादर वगैरे. चादर बेडशीट आम्ही दर 2 दिवसांनी काढतो धुवायला. ती आहे. ह्याच्यावर माझ्या बहिणीच्या मुलीने पॉटी गेलेली म्हणून ते काढले ब्लँकेट. आज ती आली नाही आहे. आणि आमची दुसरी निन्नो झोपली आहे तिकडे आणि हे इकडे झोपलं आहे. सो बघूया आजच्या दिवसात काय होतं ते. पण मी आज नेल्स स्वतःसाठी करणार आहे ॲक्रेलिक. सो चला बघूया. संध्याकाळचं जेवणाचं बघू की मी ॲक्रेलिक करता मला 2-3 तास होतील. मला थोडी प्रॅक्टिस करायची माझ्या हातावर, बाकी काय नाही. बघू. बाय. सो आज जेवायला बनवलं आहे भात, सोयाबीनची भाजी, डाळ आणि ही कढी होती बघा कालची. टोमॅटोची भाजी शिजते, राईस झाला आहे. आणि मी माझ्यासाठी थोडंसं चहा लागते. चहा आणखीन हे घेतलं म्हणजे बन मागवला मी आणि मस्का लावला त्याला. ते चहा ॲक्च्युली पियत नाहीत कारण की असं बोलतात की ते युरिनला प्रॉब्लेम होतो, पण चहा पिल्याशिवाय ना नाही हे होतं आहे. आणि माझ्या स्किनला पण होतं ती पण थोडीशी काय ना अचानक थंडी झाली ना, तर मला वाटतं ते आमची बॉडी आता म्हातारी झाली वाटतं. मी वाटतं काय झाली. चला बाय. त्या चहा प्यायला. सो हाय गाईज, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. कसे आहात सगळे? सो माझी 3 ते 4 दिवस भयंकर तब्येत खराब आहे किंवा होती किंवा आहे. सो मी आता मी जस्ट बघितलं मी छास बनवत होते. मी छास पिते. मला नाही माहिती मला काय झालं, पण मला स्टोन झालं आहे की काय झालं. मी लवकर डॉक्टरकडे जात नाही, डॉक्टरकडे नाही गेले. मला प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणाल तर तुझी तब्येत बरी नाही, तर तू एकदम सजून ठजून किंवा लिपस्टिक लावून बसले. सो मला थोडा आतून एनर्जी माझी लो फील होत होती, म्हणून मी विचार केला चला थोडंसं मेकअप करूया, थोडंसं रील बनवूया. खूप साऱ्या गोष्टी झाल्या आहेत माझ्या. मी ब्लॉग बनवलेत मी, पण मला ते अपलोड करायला होत नाही आहे. 3-4 दिवस झाले माझी तब्येत खूप खराब आहे. मला आहे ना उष्णता जास्त झाली आहे पोटामध्ये आणि माझी तब्येत खूप लो झाली. खूप आता मला नाही माहिती आहे. मला खूप जण म्हणतात की हार्मोन्स चेंज होत असतात त्यावेळेला पण असं होतं. सो ठीक आहे, आता काय करणार, वय होत चाललं तर होणार थोडंफार. तर मला असं थोडंसं प्रॉब्लेम होत होता, म्हणून काय व्यवस्थित मला ब्लॉग बनवता आलेला नाही. पण मी जसं बोलली की मिनी ब्लॉग स्टार्ट केले. सो मी स्टार्ट केले. सो मी पहिली गोष्ट मी नेल्स बनवले स्वतःची. काल माझ्यात नव्हती, मी बोलते ना माझ्यात नव्हती एनर्जी, पण मी थोडं असं टांगळमंगळ करत बनवले. आणि माझं लॉस झालं की मी ॲक्रेलिक बनवले, पण मला ह्याच्यामध्ये माझा
प्रॉब्लेम झाला की माझा ब्रश जो असतो तो माझा जरा खराब झाला. सो मी आता चहाच पिते. खूप बरं वाटतं खूप. आणि खरं सांगते, आयुष्यामध्ये सगळेजण म्हणतात की मुलगी नको, खरंच यार मुलगी हवे. माझी मुलगी आहे म्हणून आज मी आराम करते, नाही तर माझं काय झालं असतं मला माहिती नाही. पण माझी मुलगीने मला जरासुद्धा काम करून दिलं नाही आहे. सो मी तुमचा त्या ब्लॉगमध्ये मला थँक्यू बोलते. ती आता आहे ना अशी आडवी पडून ना तिला सरप्राईज दिली. काय उभी ना अशी होत ना जरा. सो ही आहे माझी मुलगी सुंदर सुंदर, जिने आजारी एवढी असताना सुद्धा तिने पूर्ण घरची कामं केली. मला जरा पण तिने झोपून म्हणजे काम करून दिलं नाही, फक्त झोपून राहा. सो अशी मुलगी सगळ्यांना मिळो. आणि मी तिला खूप ओरडते. तिच्या चांगल्यासाठी ओरडते, हे तिला नाही कळत. हा, मी तिला खूप ओरडते. पण ठीक आहे, लोक म्हणतात मुलगी नको नाही, मुलगी हवे. आणि ही होती म्हणून माझी घरची सगळी कामं सगळं, तिच्या पप्पाला जेवण खावण, रात्रीचं जेवण खावण, प्रिन्सीचं सगळं. सो आजपासून मी मिनी ब्लॉग चालू करते. तुला काय बोलायचं आहे? हाय गाईज, मी जिमला जाणार आहे आज. ओके. सो महिमा तिकडचं थोडंसं काहीतरी शूट करून घेऊन येईल. ठीक आहे, मला पण जायचं आहे. मी पण बहुतेक गेली तर जाईल. तर मला आत्ता सध्या माझ्यात एनर्जी खूप लो झाली आहे. आणि ही सुद्धा मुलगी सुंदर आहे माझी. सो बघूया कसं काय आहे ते. तर थोडं बरं वाटतंय. ब्लॉग्स यासाठीच चालू केलं, म्हणजे थोडंसं बरं वाटलं पाहिजे. तर बघू या नजर लागते, काही गोष्टी खरी आहे का, नजर लागते. आणि मला तर लवकर लागते. तुम्ही लोक म्हणा नका म्हणून, मला पण खूप लवकर लागते. पण ठीक आहे यार, ज्याचं त्याच्याकडे काय म्हणतात. सो मग मला आता एवढं तरी कळतं आहे की मस्तपैकी ब्लॉग बनवायचे आणि अपलोड करायचे. खूप सारे ब्लॉग मी केलेलेच आहेत म्हणा, पण मी आता करणार. आणि मला माझी ऑर्डर पण आहे उद्या. सो मला थोडंसं एकदम स्ट्रॉंग राहायचं आहे. मला असं नाही राहायचं. लोक मला बोलतात की तुझं एज काय आहे आणि तू एवढी फिट वाटतेस ना. हेच लोकांच्या नजर लागल्यात मला बोलायचे सगळे की तुझं एजप्रमाणे तुझं एज एवढं आहे आणि तू एवढी यंग कशी वाटतेस. सो ठीक आहे, चला बाय. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. सो सकाळ सकाळी ॲपलचा नाश्ता. आजारी पडल्यापासून हेच सगळं खावं लागतं आहे. आणि मस्तपैकी पावसात तुम्हाला काय खूप सारा पाऊस झाला आहे, काळोख झाला आहे. मी फ्लॅशलाईट चालू केलं आहे. गुड मॉर्निंग महिमा. गुड मॉर्निंग. पाऊस काय बोलतो आहे? ऑरेंज झालं वाटतं. सो चला या माझ्यावर ॲपल खायला. बघूया आज काय दिवस. आज मी माझा डाएट चालू केला आहे. हाऊ इज इट? मी ॲपल कधीच खात नाही, कधीच नाही. ॲपल बघून छीड येते. आजारी आता खायला लागतं, चोचले नाही.
महिमाने बनवली आहे अंडा कढी. मस्तपैकी टेस्टी आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे नूडल्स खायचे. नूडल्स खायची तर इच्छा नाही आहे बिकॉज ऑफ भीती वाटते. आणि मला तुम्हाला दिसत असेल मी भूतसारखी मेकअपमध्ये, तर मी मेकअपची एक रील टाकली आहे. जर तुम्ही माझी ID फॉलो करत असाल जाऊन बघा. आणि महिमाने मस्त बनवले अंडा कढी, टेस्टी आहे. लाइट लगाओ संडे वाले भी लाइट भगा देते. इंसान खाना खा रहा है, लाइट चली गई. बताओ, ये लाइट जाने का टाइम है. बाय तो जो डस्टबिन आहे ना तो कचरा नाही आहे, देवाचा आम्ही त्याच्यामध्ये टाकतो. ती पिशवी करण्यापेक्षा आम्ही डस्टबिन केलेली आहे. आणि महिमा इकडे जेवत होती आणि प्रेणूने जेवण बघा अर्धवट सोडलं तिकडे. आणि मस्तपैकी लाईट गेलेली आहे. आणि आता कधी येणार भगवान जाने.